हॅलो नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, 5 मार्च 2024 पासून मित्रांनो तुमचे महाराष्ट्र पोलीस भरतीचे मित्रांनो फॉर्म भरायचे सुरू झालेत आणि लास्ट डेट आहे मित्रांनो 31 मार्च 2024 पर्यंत मित्रांनो तुम्ही फॉर्मला अप्लाय करू शकता। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीसला फॉर्म भरणार आहेत, तर मित्रांनो तुमचं सर्वात प्रथम जे ग्राउंड होईल मित्रांनो, तर ग्राउंडचं मेरिट मित्रांनो कितीपर्यंत जाऊ शकतं याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट शेअर करणार आहे। कारण की सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलीसला असतात, त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थी हे मुंबई पोलीसला फॉर्म भरतात। त्याच्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे की 2024 ची जी पोलीस भरती होणार आहे आणि 2023 ची जी पोलीस भरती झाली होती यांच्यामध्ये मित्रांनो आपण थोडं कंपॅरिझन करणार आहे आणि एक्झॅक्टली तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो 2023 च्या तुलनेमध्ये 2024 च्या पोलीस भरतीमध्ये याच्याविषयी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता। पोलीस भरती 2024 ग्राउंड कट ऑफ किती लागेल, मुंबई पोलीस ग्राउंड कट ऑफ सर्वांचा कट ऑफ सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो सर्व विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतात। तर बघा एक्सपेक्टेड कट ऑफ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। तुमच्या समोर स्क्रीनवरती हा जो कट ऑफ दिसत आहे हा कट ऑफ मित्रांनो 2023 मध्ये लागला होता। जर ग्राउंडचा कट ऑफ आहे मित्रांनो हा 2023 चा। आता मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यामध्ये काय चेंज होणार आहे आणि 2024 मध्ये किती लागणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करतो। जर आपण जागांचा विचार केला तर 2023 च्या भरतीच्या कंपॅरिझन मध्ये यावेळी जी भरती होत आहे मित्रांनो या भरतीमध्ये थोड्या जागा कमी आहेत। त्यामुळे मित्रांनो शक्यता आहे की या भरतीमध्ये थोडं मेरिट जास्त लागू शकते नॉर्मली, ठीक आहे। परंतु भरपूर चान्स आहेत, एव्हरेज जर मेरिट आपण पकडलं तर या रेंज मध्येच मेरिट जाण्याचे भरपूर चान्सेस आहेत। तुम्हाला मित्रांनो कमेंट करून हे सांगायचं आहे की तुम्हाला 1600 मीटरला मार्क किती पडतात, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला गोळा फेकला आता तुमचा स्कोर किती येतोय किंवा गोळा फेकला तुम्ही किती मार्क मिळवता आणि त्यानंतर तुम्हाला 100 मीटरला किती मार्क पडतात हे कमेंट करून नक्की सांगा। कारण की मित्रांनो ते फिजिकलचे जे 3 राऊंड आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहोत। त्यामुळे मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे। आता जनरलचा विचार करूया। एससी कॅटेगरी जनरल 34 लागलं होतं 2023 ला, एसटी कॅटेगरीचं बघा 34 लागलं होतं। तर बघा सेमच लागलं होतं एससी आणि एसटीचं, त्यामुळे मित्रांनो यावेळेस सुद्धा असंच लागेल। याच्यामध्ये फार फक्त एकाच मार्काचा फरक पडू शकतो, एखादा मार्क वाढू शकतो मित्रांनो, जास्त वाई वाढणार नाहीये हे लक्षामध्ये घ्या। या रेंज मध्येच मित्रांनो तुमचं मेरिट लागेल जे पण जनरल मधून फॉर्म भरतील। विजेचं 38 लागलं होतं, विजेचं पण सेमच राहील। एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी या तिन्हीचं पण मित्रांनो बघा एनटीबीचं मेरिट हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता। एनटीसी आणि डी च्या कंपॅरिझन मध्ये 2 मार्कने कमी लागतंय, हे तुम्ही लक्षामध्ये या ठिकाणी तुम्हाला घ्यायचंय मित्रांनो। एनटीबीचं 36 लागलं होतं आणि यांचं 38, या रेंज मध्ये ह्यावेळेस सुद्धा मेरिट जाईल। फक्त थोडाफार एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो मित्रांनो, जास्त काही होणार नाहीये। कारण की ग्राउंडला मार्क मुलांना तसेच पडतात ह्यावेळेस तर खूप जास्त प्रमाणामध्ये। आता ग्राउंड एक्झॅक्टली ते कधी घेतात याच्यावरती डिपेंड आहे। जर या उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये जर ग्राउंड झालं तर एक्झॅक्टली मित्रांनो भरपूर मुलांचे मार्क जाणार आहेत, तुम्हाला माहित आहे। कारण की उन्हामध्ये मार्क कमी होतात, तसं पण मंडप वगैरे टाकतात ते तरी पण मित्रांनो फरक पडतोच, ऍटमॉस्फिअर किंवा एन्व्हायरमेंटचा फरक पडतो। एसबीसीचं बघा 34 लागलं होतं, यावेळेस पण असंच लागेल, एखादा मार्क इकडे तिकडे होईल। ओबीसीचं 35 लागलं होतं, ईडब्ल्यूचं 36 आणि ओपनचं बघा 40 लागलं होतं, ह्यावेळेस 41 लागू शकते, हे लक्षामध्ये घ्या। खूप चान्सेस आहेत 41 पर्यंत जाण्याचं, ठीक आहे। वुमनचं बघा म्हणजे महिलांचं बघा, महिलांचं जनरलच्या एससीच्या 26 लागलं होतं, एसटीच्या पण सेम लागले 26, यावेळी 27 जाऊ शकते। विजेचं बघा 29 लागलं होतं, ह्यावेळेस 30 मार्कावर जाऊ शकतं। एनटीबीचं बघा मित्रांनो 27 लागलं होतं मुलींचं, ह्यावेळेस 28 होऊ शकतंय। एनटीसीचं बघा आणि डीचं बघा, एनटीसीचं 29, एनटीडीचं 28 या रेंज मध्येच मुलींचं सुद्धा मेरिट राहील। एसबीसीचं 25 लागलं होतं, असंच ओबीसी एसबीसीचं 25 राहील, ईडब्ल्यूचं 26, 27, 28 या रेंज मध्येच मेरिट राहील। आता यावेळेस एसईबीसी आहे त्यामुळे ईडब्ल्यूएस तिथेच पकडा, ठीक आहे। ओपनचं बघा 35 लागलं होतं मुलींचं, तर ह्यावेळेस 36 लागू शकते किंवा 35-36 या रेंज मध्येच मुलींचं सुद्धा मेरिट जाईल। स्पोर्टचं मित्रांनो बघा, स्पोर्टचं मेरिट एससीचं 25, एसटीचं 25, विजेचं 28 लागेल, एनटीबीचं 29, एनटीसी 30, एनटीडी 30, एसबीसीचं 26, ओबीसी 25, ईडब्ल्यूएस 26 आणि ओपनचं 36, ठीक आहे। आता या ठिकाणी भूकंपग्रस्त वाल्यांचं बघा, एससी 25, एसटी 25, विजे 31, एनटीबी 26, एनटीसी 32, त्यानंतर एनटीडीचं बघू शकता 33 लागलं होतं, एसबीसीचं 26 लागलं होतं, ओबीसीचं 27 लागलं होतं, ईडब्ल्यूएसचं
बुक प्रकल्पग्रस्तचं 32 लागलं होतं आणि ओपनचं 36 लागलं होतं. तर या रेंज मध्येच मित्रांनो ह्यावेळेस सुद्धा मेरिट राहणार आहे. ग्राउंडच्या मेरिट मध्ये जास्त काही बदल होत नाही मित्रांनो. तुमचा जो बदल होणार आहे मित्रांनो तुमचा फायनल मेरिटला होणार आहे. कारण की आता तुमचं ग्राउंडचे मार्क आणि एक्झामचे मार्क मिळून तुमचं फायनल मेरिट लागतं. त्यावेळेस मित्रांनो काय होणार, जर तुमचं जे पेपरची लेवल आहे ती कशा प्रकारची येते याच्यावरती मित्रांनो तुमचं मेरिट डिपेंड असणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत, त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं फायनल मेरिट किती लागू शकतं ह्यावेळेस 2024चं याविषयी सुद्धा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहोत. आता प्रकल्पग्रस्त झालं, भूकंपग्रस्तचं बघा, एससीचं 25, एसटीचं 28 लागू शकतंय, VJAचं 26 लागू शकतंय, NTBचं 26 लागू शकतंय, NTCचं 25 लागू शकतंय, NTDचं 33, SBCचं 26, OBCचं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 25 आणि EWS 28 आणि ओपन 34 लागलं होतं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एक अंदाज येत आहे की तुमचं मेरिट एव्हरेजली कुठपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे तुम्हाला किती ग्राउंडची तयारी पाहिजे, तुमचा फॉर्म कोणत्याही कॅटेगरी मधून असू द्या, तुम्हाला कितीपर्यंत किंवा तुमची जी प्रॅक्टिस आहे ती किती पाहिजे याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येत आहे. तर असंच मेरिट जाऊ शकते मित्रांनो. एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो हे लक्षामध्ये घ्या, कारण की परफेक्ट मेरिट कोणताही युट्यूबर सांगू शकत नाही किंवा कोणीच सांगू शकत नाही हे लक्षामध्ये घ्या. कारण की डिपेंड अपॉन ग्राउंड वरती मुलांना किती मार्क पडतायत हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा फॅक्टर राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पार्ट टाइम मध्ये बघू शकता मित्रांनो, पार्ट टाइम मध्ये या ठिकाणी बाकीच्यासाठी ओपन मधून फक्त 25 लागलं होतं, बाकीच्यांमधून तर काही फॉर्म नव्हते आले. ठीक आहे. पोलीस चाइल्ड साठी बघू शकता मित्रांनो 25 लागलं होतं, एसटीचं 26, VJAचं 26 लागलं होतं, NTB 26, NTC 26, NTD 26. तर बघा 26-27 रेंज मध्ये लागतंय मेरिट मित्रांनो. 25, 26, 28 जास्तीत जास्त 28 किंवा तुम्ही यावेळेस मित्रांनो ओपनचं बघा, जास्तीत जास्त जर खूप हाय गेलं तर 28 ते 30, 27 ते 30 या रेंज मध्येच ओपनचं लागेल. पोलीस चाइल्ड हे लक्षामध्ये घ्या, पोलीस पाल्याचं. आणि बाकीच्यांचं 25-26च लागणार मित्रांनो ह्यावेळेस सुद्धा, कारण की त्यांचं जे मेरिट असतं पोलीस पाल्याचं ते खूप कमी मेरिट लागतं, हे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहितीच आहे, एकदम निम्म्या पर्सेंटेजवर लागतं. ठीक आहे. त्यानंतर होमगार्डचं मेरिट बघू शकता, होमगार्डचं मेरिट गेल्या वर्षी खूप जास्त लागलं होतं. तर ह्यावेळेस सुद्धा जास्त लागू शकतं का, तर नक्कीच मित्रांनो ह्यावेळेस सुद्धा थोडंफार मेरिट वाढू शकते, कारण की गेल्या वेळेस सुद्धा जास्त लागलं होतं. त्यामुळे ह्यावेळेस सुद्धा कॉम्पिटिशन या फील्डमध्ये असणार आहे. होमगार्ड या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे. ठीक आहे. आता एसटीचं बघा 34 लागलं होतं, तर ह्यावेळेस सुद्धा मित्रांनो 35 पर्यंत जाऊ शकते. एसटीचं 34 लागलं होतं, 35 पर्यंत जाऊ शकते यावेळेस सुद्धा. VJAचं बघा 38 लागलेलं आहे, यावेळेस सुद्धा 38च्या रेंज मध्ये राहील मित्रांनो. एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो. NTBचं 37, NTCचं 38 लागलं होतं, NTDचं 37 आणि SBC 34. तर यावेळेस सुद्धा मित्रांनो या रेंज मध्येच तुमचा कट ऑफ जाऊ शकतोय. थोडाफार इकडे तिकडे मागे पुढे बदल होईल 1-2 मार्काचा. OBCचं बघा होमगार्डचं 36 लागलं होतं, EWSचं बघू शकता 37 लागलं होतं आणि ओपनचं 40 लागलं होतं. तर मित्रांनो यावेळेस सुद्धा असंच मेरिट लागणार आहे तुमचं, हे लक्षामध्ये घ्या. हे जे तुम्हाला स्क्रीनवरती मेरिट दिसते मित्रांनो, हा कट ऑफ 2023च्या भरतीमध्ये लागला होता आणि सेम मित्रांनो असाच कट ऑफ तुमचा 2024च्या भरतीमध्ये लागण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. 1-2 मार्काचा इकडे तिकडे बदल होऊ शकतो. नाही तर मित्रांनो तुम्हाला एक आता अंदाज आलेला आहे की तुम्हाला किती प्रमाणामध्ये तुमची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे, तुमचा सराव किती पाहिजे ग्राउंडचा, याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळाले आहे. एक्झॅक्टली तुम्हाला किती मार्क मिळवणे गरजेचे आहे. आता बघा तुमच्या जवळपास 3 इव्हेंट होणार आहेत, तर तुमचं काही विद्यार्थी असे असतील ज्यांचे 2 इव्हेंट स्ट्रॉंग असतील, 1 इव्हेंट मध्ये थोडे वीक असतील, काही विद्यार्थी असे असतील ज्यांचे तिन्ही पण इव्हेंट ऍव्हरेज असतील. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या फिजिकल ह्याच्यावरती ते डिपेंड आहे. तर बघा मित्रांनो, जर या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल या कट ऑफ मध्ये, तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता आणि आपल्या YouTube मराठी अनिकेत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.